दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। आपल्या पतीच्या आत्महत्येनंतर आपल्या 2.5 वर्षीय बाळाला 10,000 रुपयात नोटरीवर दत्तक विधान करून देत महिलेनं दुसऱ्याशी संसार थाटण्याची घटना शनिवारी धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे। बाल कल्याण समितीनं या बाळाला शिशुगृहात दाखल केला असून त्याची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धाराशिव जिल्ह्यातील महिलेचा 4 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाशी विवाह झाला होता। तरुणाला घर जावई म्हणून महिलेच्या गावात तो राहत होता। त्यांना एक गोंडस बाळ झालं। मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद होऊ लागले। हे वाद एवढे विकोपाला गेले की यातून 3 महिन्यापूर्वी पतीनं आत्महत्या केली। त्यानंतर मे ते जून दरम्यान या महिलेनं सोलापूर जिल्ह्यातील नात्यातीलच एका कुटुंबासोबत 40 गाव येथे 10,000 नोटरीवर दत्तक विधान करून बाळाला त्यांच्या स्वाधीन केलं आणि अन्य पुरुषाशी लग्न करून ती त्याच्याकडे निघून गेली आहे। महिलेच्या सोलापूर जिल्ह्यात उळे कासेगाव येथील सासूने नातवाचा ताबा मिळावा म्हणून महिलेच्या माहेरी चौकशी केली असता बाळ आणि महिला दोघेही तेथे नसल्याचं समजलं आणि त्यामुळे सासूनं पोलिसात तक्रार दाखल केली। केलेल्या या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।